खरोसर नवभारत विद्यालयात 2007च्या 10वी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न। औसा तालुक्यातील खरोसर येथील नवभारत विद्यालयातील 2007 10वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता। 2007च्या 10वी वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी दीपावलीचे औचित्य साधून स्नेहमेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यासाठी बाहेरगावी असलेले मित्रमैत्रिणी जमा होऊन गेल्या 19 वर्ष आधीच्या आठवणींना उजाळा दिला। मैत्रीच्या आठवणींच्या गंधानं आणि भावनांच्या ओलाव्यानं भारलेला एक आगळा वेगळा दिवस। नवभारत विद्यालय खरोसर येथे 2007च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेमळ वातावरणात पार पडला। एकेकाळी एकत्र बाकावर बसलेले, एकत्र स्वप्न पाहणारे मित्र आज आयुष्याच्या विविध वाटांवर यशस्वी झाले असले तरी शाळेच्या आठवणींनी सगळ्यांना पुन्हा त्या बालपणीच्या दुनियेत नेलं। जुन्या किस्स्यांनी, शिक्षकांच्या आठवणींनी आणि शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या त्या सोन्याच्या क्षणांनी सगळ्यांना भारावून टाकलं। या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं शाळेच्या 19 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा केला। खरोसरसह परिसरातील असंख्य विद्यार्थी या शाळेत शिकून आज विविध क्षेत्रात आपलं नावलौकिक करत आहेत। त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा हा संकल्प ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखानं शाळेच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी सतत कार्यरत राहू असा संकल्प केला। यावेळेस मुख्याध्यापक परमेश्वर स्वामी, प्रमुख पाहुणे NP डोके, माजी मुख्याध्यापक शेषराव बिराजदार, भातमोडे सर, औरादे सर, त्याचबरोबर नवखंडे सर, कावरे सर, कोळपे सर, पाटील सर, सुलतानपुरे सर, स्वामी सर, शिरोदे सर, मुसाडे सर, खरपडे संभाजी, ओंकारेश्वर डोके यांसह माजी विद्यार्थी विशाल तोडकर, अली शेख, सचिन नरवटे, बाळासाहेब डोके, अनिशा शेख, शिवलीला स्वामी, बजरंग पाटील, मुकेश सोरडे, राम होगले, सचिन मासुंडे, प्रदीप जाधव, सुनील माळी, रमाकांत मुसांडे, वर्षा माळी, शीतल पाटील, जनाबाई जाधव, उषा मुसांडे, अलका पवार, मनीषा पाटील, अनिल होगले, नरेंद्र सारोळे यांच्यासह माजी विद्यार्थी आणि नवभारतचे शिक्षक वृंद उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव वर्षा विजय माळी आहे। मी नवभारत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि तसं म्हणायला गेलं तर अनुभव खूप छान होता, जेणेकरून मला म्हणजे जगायचं कसं माझ्या शिक्षकांनी प्रॉपर म्हणजे व्यवस्थितरित्या मला शिकवलेलं आहे। आता मी सध्या मुंबईला स्थायिक आहे, तर मी माझा टेलरिंगचा व्यवसाय करते, पण शिक्षण असं आहे की म्हणजे काहीतरी करा, हे त्या माध्यमातून आम्हाला खूप छान शिकवलेलं आहे। एकदम स्ट्रॉंगली राहिलो की असं की एक जिद्द होती मनामध्ये की कुठेतरी आज मी खेड्यामधून जाऊन माझा व्यवसाय साधून माझं पूर्ण सेटलमेंट जे आहे ती मी माझ्या मुंबईला केली। असं म्हटलं जातं की ग्रामीण भागातली फक्त महिला, चूल आणि मूल एवढ्यापर्यंतच मर्यादित आहे, पण ते तसं नसून आज मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करते की मी मुंबईसारख्या ठिकाणी राहून आज स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि त्याचं बळ मला फक्त ह्या शाळेमधूनच मिळेल, कारण आमचे सर लोकांनी जे होते ना ते खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला घडवले। मित्रमैत्रिणी बघा गेलं तर मोबाईलमध्ये सगळे गुंतलेले आहेत, पण याच मोबाईलमुळे आज आम्ही एकत्र आलो आहे, ही पण चांगलीच गोष्ट आहे। जेमतेम 17 वर्षानंतर आमची भेट झालेली आहे। ते फक्त मोबाईलचा वापरला तर चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, पण ते आपण कसं यूज करतो त्याचं ते एक चांगलं उदाहरण म्हणजे आमची मैत्री झालेली नंतरची। आणि एक दिवस असं नाही आहे की आम्ही कॉलवर किंवा मेसेजवर बोलत नाही आहे, एक दिवस पण आमचं जातो। व्हॉट्सअपमुळे आम्ही एकदम जवळ झाले आहे आमची की त्याच्यामुळे जेवढे हरवलेली तेवढीची परत भेट झाली आणि किडे अगोदरचं नाव मीरा विठ्ठल कंदे। आमची बॅच 10वी 2006 ची आहे। त्या शाळेनं आम्हाला भरपूर खूप काही शिकवलं, आम्ही शिकलो, अनुभव घेतलो, शाळेत खूप काही शिकवलं। त्या शाळेत मी माझी मुलगी पण त्या शाळेत शिकायला घातली। आम्ही ज्यावेळेस मी या शाळेत होतो एन्जॉय केलो, भरपूर खेळ खेळलो। आजकालची पिढीला तसे खेळ नाहीत, फक्त मोबाईल असं नाही, पण आम्ही भरपूर खेळ खेळलो, एन्जॉय केलो, खो खो खेळलो, कबड्डी, लंगडी, भरपूर जेवण व्यवस्थित होतं इथं, आम्ही जेवण बसून करत होतो। आमची शाळा म्हणजे छानच शाळा होती। नमस्कार, मी बाळासाहेब डोके डॉक्टर आहे। तर ह्या शाळेने मला असं काही घडवलेलं आहे की ज्यावेळेस मी 10वीला होतो, 10वीनंतर माझी 11वी 12वी झाली, त्याच्यानंतर मी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आज मी हर एक खेडेगावामध्ये जनजागृतीचं काम करतो। उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर चहाविषयी दोन्ही गोष्ट सांगतो। चहाविषयी आपण जे चहा पितो
सकाळी सकाळी आपण चहा पितो ते शरीरासाठी घातक असतात. तर सांगायचं तात्पर्य असं की समजा उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या पाहुण्याच्या घरी गेलो, चहा पिण्यासाठी गेल्यानंतर आपण चहा नको ती चहा तसंच ठेवली, काही काळानंतर आपण ज्या वेळेस ती चहा तर पातेल्यामध्ये तर हे केली तर ते पूर्णपणे त्या पातेल्याला हे केलेली असते, चिटकेलेली असते. तसंच आपण सकाळी ब्रश केल्या चहा पितो, त्याच्यामुळे पूर्ण अन्न नलिकेला पूर्ण चिटकून बसलेली असते. तर त्याच्यासाठी चहा हे शरीराला घातक आहे. म्हणजे समदेव ग्रुप कंप्लीट आम्ही आज 17 वर्षानंतर एकत्र आलो. आज असं वाटतंय की जण काही दिवाळी दसराचा असं आम्हाला एकदम उत्सवाचा सण वाटतंय की आज आमचे मित्रमैत्रीण एका जागी समजून आलो. आज आम्हाला असं व्यवस्थित म्हणजे आज एवढे खुश आहेत की जसं आम्ही 10वी-12वीला जसं पहिल्यांदा मांडून कॉलेजमध्ये ज्यावेळेस कॉलेज लाईफ काय असते त्यावेळेस आपण जसं खुश राहतो त्याच पद्धतीने आज आपण खुश आहे शकता. समजाचं वातावरण एकदम आनंदमय आहे, समजा व्यवस्थित खुश आहे. लोकनायक न्यूजसाठी जीवन जाधव, लातूर. लोकनायक न्यूज